बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दिल्लीमधील राजकीय राड्याची। संसद परिसरामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपच्या 2 खासदारांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल झालेत। राहुल गांधी यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल आंदोलनादरम्यान भाजप खासदार आणि राहुल गांधी आमने सामने आलेले होते। दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आणि भाजपचे खासदार जखमी झाले। या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे आज संसदेमध्ये आणि संसद बाहेर गदारोळ घालणाऱ्या खासदारांविरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे। अध्यक्षांच्या खुर्चीजवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकरद्वार गेट जवळ धक्काबुक्की करणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते। दरम्यान कोणत्या कलमाखाली राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे याची माहिती जाणून घेऊयात। कलम 109 हत्येचा प्रयत्न, कलम 115 जाणून बुजून दुखापत करणं, कलम 117 जाणून बुजून गंभीर दुखापत करणं, कलम 351 गुन्हेगारी धमकी, कलम 305 सामूहिकपणे गुन्हा करणं, कलम 125 खासगी सुरक्षेला धक्का पोहोचवणं, कलम 131 धक्का देणं आणि भीती घालणं, कलम 351 गुन्हेगारी धमकी, या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रामराजे शिंदे आहेत। रामराजे, आपण पाहतोय काल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तसंच आज निलंबनाची कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे। काय घडामोडी आपल्याला आज दिल्लीमध्ये पाहायला मिळतील? बिलकुल, आजचा दिवस यासाठी महत्वाचा आहे। 3 मुद्दे। पहिलं म्हणजे की ज्या संसदांनी ज्या खासदारांनी गोंधळ घातला होता त्यांच्यावर कारवाई केली जाते का, कारवाईचा बडगा उगारला जातोय का, हे पाहावं लागणार आहे। कारण काल आपल्याला माहिती आहे की 2 खासदारांना ऍडमिट करण्यात आलं आयसीयू मध्ये, एकमेकावर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे यांच्यावर नेमकी कारवाई काय केली जाते आणि कोणत्या नियमाच्या अंतर्गत कारवाई केली जाते ते पाहावं लागणार आहे। कारण आज शुक्रवार आहे आणि आज हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज जाता जाता लोकसभा अध्यक्ष नेमकं कोणता निर्णय घेतात ते पाहावं लागणार आहे। दुसरं म्हणजे की लोकसभा अध्यक्षांनी जे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे त्यांना या पोलिसांना लोकसभेच्या परिसरामध्ये चौकशी करण्याची परवानगी देतील का? कारण लोकसभा सुरू आहे, अशा वेळी सर्व अधिकार हे लोकसभेचे असतात। लोकसभेची वेगळी चौकशी करण्याची, तपास करण्याची यंत्रणा असते, त्यांचे अधिकारी असतात। मग अशा वेळी पोलिसांना या संपूर्ण खासदारांची चौकशी करण्याची परवानगी द्यायची का, हे सुद्धा लोकसभा अध्यक्ष आज ठरवणार आहेत। आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की कालचा जो अनुभव आहे तो वाईट अनुभव होता, कटू अनुभव होता। संपूर्ण देशासमोर एक वेगळी प्रतिमा गेलेली आहे आणि त्याचबरोबर जगासमोर सुद्धा वेगळी प्रतिमा गेलेली आहे। त्यामुळं संसदेच्या परिसरामध्ये कोणीही आंदोलन करू नये, निदर्शनं करू नये, कोणालाही जाण्यापासून अडवू नये, अशा सक्त सूचना जे आहेत ते काल लोकसभा अध्यक्षांनी बजावलेल्या आहेत। प्रत्येक पक्षाला हे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या खासदारांना कोणत्या प्रवेशद्वारावर निदर्शन करू नये। मग अशा वेळी विरोधक नेमकं आता काय करणार आहेत, कोणत्या भूमिकेमध्ये आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि म्हणून संसदेमध्ये आज निदर्शन केली जाणार नाहीत। जर निदर्शने केली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज कारवाईचा दिवस आहे, थोडक्यात असं म्हणता येईल। कारवाई कोणाकोणावर केली जाते हे पाहावं लागणार आहे। निश्चित, त्यामुळे लोकसभा अध्यक्ष या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात हे आपल्याला पाहायचंय। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।